आता बातम्या पाहूयात सविस्तर। आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय। रवी राणांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावेत, नाहीतर त्यांनी माफी मागावी, अन्यथा राणांना जशास तसं उत्तर देण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। रवी राणा यांच्यामुळे मी एकटा नाराज नसून 50 आमदार नाराज आहेत। अनेकांनी संपर्क साधून नाराजी व्यक्त केल्याचंही बच्चू कडू म्हणाले। मी केलेल्या मागणीवरती 1 तारखेपर्यंत विचार न झाल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। राणा असा का बोलला? त्याची एकट्याची बोलाची कुवत नाही, ताकद नाही। तो कोणाच्या भरोश्यावर बोलतोय हे तपासणं फार महत्त्वाचं आहे। त्यानं एकावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही, फक्त बच्चू कडूवर प्रश्नचिन्ह नाही तर 50 आमदारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मग 50 आमदारावर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा सीएमवर पण प्रश्नचिन्ह निर्माण होणार, देवेंद्रजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार। बरेच आमदार आमच्या संपर्कात आहे, 7 ते 8 आमदारांचा फोन येऊन गेला का बा हे आमच्यासाठी आता अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला, आमच्या अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला। आज बच्चू कडूवर आरोप सत्तेतल्या माणसानं करावं, उद्या आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, ज्यांनी कष्ट घेतले, तुम्हाला माहित आहे काय हे सत्ता बदलल्या झाल्यानंतर राजकारणाचा एक वेगळ्या प्रकारचा मोठा बदल आम्ही पाहतो राज्यामध्ये पडताना दिसतो। आमच्या अस्तित्वालाच कोणी जर आता घरातलाच माणूस जर बोट टाकत असेल तर ते बोट छाटण्याचं काम बच्चू कडू केल्याशिवाय राहणार नाही। आणि मग यासाठी 1 तारखेला आम्ही राणाला वेळ दिलेला आहे। कोणावर आरोप करताना अशा पद्धतीने आरोप करणं, या पद्धतीने त्याचं अस्तित्वच पणाला लावणं हे फार चुकीचं आहे। आणि म्हणून आम्ही पुरावे मागितले 1 तारखेपर्यंत। 1 तारखेपर्यंत राणानं पुरावे द्यावे। रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये खणाखणी सुरूच असताना शालेय शिक्षण मंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बच्चू कडू यांना संयम ठेवण्याचं आवाहन केलंय। बच्चू कडू हे ज्येष्ठ नेते असून लवकरच ते मंत्रिपदी सुद्धा दिसतील असं वक्तव्य केसरकर यांनी केलं। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर सस्पेन्स निर्माण झालाय, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे संकेत दिले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराची शक्यता नाकारली। त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची धाकधूक वाढली। शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहायला लागलेत। मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेत। मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली। शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या विस्तारात 18 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली होती। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस उलटून गेलेत। त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी असा सातत्यानं प्रश्न विचारला जातोय। सध्या 20 मंत्र्यांवरच सरकारच्या अतिरिक्त खात्यांचा कार्यभार आहे। परिणामी मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे आमदारांचं लक्ष लागलंय। शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 4 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिंदे गटाकडून बच्चू कडू, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर आणि प्रकाश आबिटकरांना लाल दिवा मिळू शकतो, तर भाजपकडून प्रवीण दरेकर, नितेश राणे यांची नावं चर्चेत आहेत। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराच्या चर्चेला विराम दिलाय। मंत्रिमंडळाचा विस्तारवर खूप चर्चा सुरू आहे कालपासून। असं आहे की जेव्हा बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार ही बातमी असते। असं आहे की जेव्हा बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार ही बातमी असते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला विराम दिला असला तरी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते। विस्तारात सर्व विभागाला प्रतिनिधित्व मिळावं याकडे लक्ष दिलं जाणार आहे। परिणामी आता कोणत्या विभागाला लाल दिवा मिळतो यावर कोणत्या आमदाराची लॉटरी लागणार हे स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वळूयात पुढच्या बातमीकडे। दिवाळीमध्ये शिवाजी पार्कातल्या दीपोत्सवाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले। यानंतर राज्यात मनसे, भाजप आणि शिंदे पक्षाची युती होणार अशी चर्चा रंगू लागली। आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीत मनसेचं स्वागत असेल असं म्हटलंय, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र भाजप आणि शिंदेंच्या पक्षाला टोला लगावत त्यांना तिसऱ्या पक्षांची गरज काय असा प्रश्न विचारला।
राज्यामध्ये आता जनतेच्या मनातलं सरकार कार्यरत आहे. 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातली अधोगती आपण पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. ज्या पद्धतीने माननीय राज ठाकरे साहेब आता या बाबतीत जे काही त्यांची सध्या राज्याच्या विकासाबद्दलची भूमिका आहे याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी या युतीमध्ये येणं मनसेनं तर आमचे दिलसे आम्ही त्यांचं स्वागतच करू. मनसे, भाजप आणि शिंदे गट एकत्र येत आहेत अशी चर्चा सध्या 2 दिवसापासून सुरू आहे. भाऊ, एकमेकाला आपण पुरणार नाही, आपण एकटे अपुरे आहोत हे भारतीय जनता पक्षाला जाणवलेलं दिसतंय. त्यामुळे मिळेल त्यांना एकत्रित घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेशी आज संवाद साधला. जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, पोलीस भरती, नोकर भरती यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं नमूद केलं. राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं सुद्धा आपले प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. निकषात न बसणाऱ्यांना सततच्या पावसामुळे जे नुकसान झालंय अशांना 755 कोटी रुपयांची मदत दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. दुसरीकडे सकारात्मक बदल आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतोय, तसाच कामाला सुद्धा पाहायला मिळेल. कामाला गती मिळते. महाराष्ट्राकडे सगळे आशेने आणि विश्वासाने पाहू लागले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. एकनाथ शिंदे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे मांडले आपण एक धावती नजर टाकूयात. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये जमा केलेत याचा पुन्हा एकदा उल्लेख केला मुख्यमंत्र्यांनी. शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय घेत आहेत की जे निकषात बसत नव्हते त्यांना सुद्धा मदत देण्याच्या दृष्टीने सरकारनं निर्णय घेतले. 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी सरकारकडनं करण्यात आली. प्रामुख्यानं नवरात्रीच्या दिवसामध्ये राज्यभरात सर्वत्र ही तपासणी झाली. लवकरच नागपूर शिर्डी समृद्धी मार्ग खुला होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केलं. पाहूयात मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हटलं. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट आणि 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला. त्यामध्ये जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटींची मदत मिळते आहे. निकषामध्ये न बसणाऱ्या सततच्या पावसाळ्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 755 कोटी रुपयांची त्यांना देखील मदत या ठिकाणी सुरू आहे. भूविकास बँकेचं कर्ज घेतलेल्या सुमारे 35,000 शेतकऱ्यांना 950 कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील आम्ही घेतला. 50,000 रुपये जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या योजनेत एकाच दिवशी 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. पोलीस भरतीला देखील आम्ही सुरुवात केली आहे. 20,000 पोलीस शिपायांची पदं भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर राज्यातल्या विविध विभागातील 75,000 पदांची भरती लवकरच सुरू करण्याची देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे. पोलिसांच्या घरांच्या किमती 50 लाखावरून 15 लाखावर आणल्या. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यासाठी देखील दुप्पट निधी देण्याचा देखील सरकार आमचा निर्णय घेत आहे. आता देशाच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी. मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आलेत, आज दिल्लीच्या काँग्रेसच्या मुख्यालयात त्यांनी औपचारिकपणे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळेला काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसमधले सगळे दिग्गज नेते उपस्थित होते. पण पक्षातलं दरबारी राजकारण संपवणं आणि पक्षाला नवसंजीवनी मिळवून देणं हे मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. आज मेरे लिए बहुत ही भावुक क्षण है. आज एक वर्कर, मजदूर का बेटा, एक सामान्य कार्यकर्ता को भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का अध्यक्ष चुनकर ये सम्मान देने के लिए आप सबका हार्दिक आभार.
मैं हमारे नए पार्टी अध्यक्ष खड़गे जी को हृदय से बधाई देती हूँ। मुझे पूरा विश्वास है कि उनसे पूरी पार्टी को एक प्रेरणा मिलेगी, एक संदेश मिलेगा और उनके नेतृत्व में कांग्रेस लगातार मजबूत होगी। मुंबईत मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यात येतोय। शिवाजी पार्क इथे मनसेकडून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। हा दीपोत्सव पाहण्यासाठी तरुणाईची खूप मोठी गर्दी होते। अनेक जण या दीपोत्सवाचे, या रोषणाईचे फोटो काढतायत, सेल्फी काढतायत आणि ही रोषणाई सध्या चांगला चर्चेचा विषय आहे। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विशाल, मनसेची ही दिवाळी लोकांना दिलसे आवडले असं दिसतंय तर आपण हा दीपोत्सव पाहतो आहोत। शिवाजी पार्कच्या परिसरातला, शिवाजी पार्कच्या मैदानाला चारही बाजूनी जाणारे सगळे रस्ते अशा प्रकारचे दिव्याच्या प्रकाशात उजळून निघालेत। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी सध्या शिवाजी पार्कला उपस्थित आहेत। थेट जाऊयात शिवाजी पार्कला। विशाल, मनसेची दिवाळी लोकांना दिलसे आवडले तर विशाल, या दीपोत्सवाच्या बद्दल काय सांगशील? मिलिंद सर, शिवाजी पार्क येथे मनसेकडनं गेले 10 वर्ष दीपोत्सव साजरा केला जातो आणि याला चांगलाच मुंबईकरांनी प्रतिसाद दिलेला आहे। आता जर आपण शिवाजी पार्क येथील दृश्य पाहायला गेलं तर आज भाऊबीज आहे, त्या असं असताना सुद्धा मोठी गर्दी जी आहे ही शिवाजी पार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। फक्त दादर, माहीम आणि वरळी या परिसरातील लोक हा दीपोत्सव पाहण्यासाठी येत नाहीत, तर संपूर्ण मुंबईतून लोक जे आहेत हे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये अशा पद्धतीची विद्युत रोषणाई जी आहे ही करण्यात आलेली आहे आणि आता आपण मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा आहे, जो प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वाराजवळ जर आपण पाहायला गेलं तर गर्दी जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत अनेक तरुण जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। आपण काही तरुणांशी बोलणार आहोत, कारण का खास करून या तरुणाईचं एक वेगळं आकर्षण आहे, कारण का फोटो काढण्यासाठी, ही रोषणाई पाहण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात तरुण येत असतात। तू कुठच्या परिसरातून आलेला आहेस आणि आकर्षण आहे या विद्युत रोषणाईचं? हो, आकर्षण आहे। मी सायनमधून आलेलो आहे। ते दिवाळी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे साजरा केला जातो, म्हणून इथे आम्ही येतो। मी आणि माझे इथे मित्र आले। जर आपण इतर वेळेला पाहायला गेलो तर शिवाजी पार्कमध्ये सतत आपले मित्र कुठेही दिसत असतात, मात्र अशा वेळेला आपले मित्र शोधावे लागतात आज। हो, गर्दी खूप आहे, तरुणाईचं खूप प्रसिद्धच आहे, त्यामुळे खूप गर्दी झाली, त्यामुळे भेटत नाही आहे। नक्कीच मिलिंद सर, आपण जर हा प्रवेशद्वार पाहिला तर मोठी गर्दी जी आहे ती होताना आपल्याला आता पाहायला मिळते, कारण का भाऊबीज साजरी केल्यानंतर लोक येतात। अनेक तरुणी हे या ठिकाणी येऊन फोटो काढताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण का ही विद्युत रोषणाई जी आहे ही वर्षातून एकदाच या ठिकाणी केली जाते आणि सलग एक 10 ते 15 दिवस ही विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी तरुण वर्ग जो आहे तो या ठिकाणी येत असतो। आपण पाहायला गेलं तर एक कुटुंब सुद्धा आलेला आहे। काय सांगाल? खरं तर शिवाजी पार्क परिसरामध्ये दर दिवशीपेक्षा एक वेगळं चित्र पाहायला मिळतात। दरवेळेला वेगळं, दिवाळीच्या वेळेला भरपूर रोषणाई असते इथे। रोषणाईच्या वेळेला सगळं एकदम सगळ्यांचं मन प्रसन्न होतो। सगळे लाईटिंग वगैरे जी अप्रतिम केलेली आहे त्या लोकांनी, राजसाहेबांनी, ती एकदम मला एकदम उत्साह होतो। या दिवाळीच्या वेळेला सगळ्यांनी इथे गर्दी जमते, बाहेरून लोक सगळे मुंबईवरून सगळे लोक जमतात इथे सगळ्या रोषणाईच्या। खरं तर जर आपण पाहायला गेलं तर शिवाजी पार्कमध्ये एक चित्रपटातलं गाणं आहे, लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया। ही शिवाजी पार्कची दुनिया खरंच लख लख चंदेरी आणि न्यारी अशाच प्रकारची दिसते। खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल, गप्पांबद्दल आणि अशी सुंदर दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल।
भावा बहिणीच्या नात्याचा सण म्हणजे भाऊबीज. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधल्या घरी भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी झाली. गडकरींची बहीण गौरी चांद्रायान यांनी नितीन गडकरी यांना ओवाळलं, औक्षण केलं. यावेळेला सगळं कुटुंब आवर्जून उपस्थित होतं. तिकडे दिवाळी सगळ्यांसाठी सारखीच असते. मग गरिबा घरची असो किंवा श्रीमंता घरची असो, ती आनंद घेऊन येते, उत्साह घेऊन येते, प्रकाश घेऊन येते. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण राजकारणातल्या नेत्यांना सुद्धा एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. भाऊबीजेसाठी कोण वेळ काढत नाही. व्यस्त राजकारणातून अजित पवार यांनी सुद्धा वेळ काढला. सगळे पवार कुटुंबीय आवर्जून दिवाळीच्या दिवशी घरी जमतात आणि सगळ्या बहिणींनी मिळून आज अजित पवार यांना ओवाळलं. पवार कुटुंबियांच्या 3 पिढ्या याही दिवाळीच्या निमित्तानं एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या. अर्थात भाजपचे विधान परिषदेतले गटनेते आमदार प्रवीण दरेकर हेही याला अपवाद नाहीत. त्यांनीही आपल्या बहिणींसोबत आज भाऊबीज साजरी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दरेकर यांच्या बहिणींनी त्यांना औक्षण केलं आणि आपल्या भाऊरायाच्या यशासाठी प्रार्थना केली. अर्थात गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेलं महाराष्ट्रातलं आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस. फडणवीस कुटुंबीय दरवर्षी दिवाळीला आवर्जून त्यांच्या गावच्या घरी एकत्र जमतात आणि सगळ्या बहीण भावांची भाऊबीज ही एकत्र होत असते. याही वेळेला तसंच पाहायला मिळालं. हा जो प्रसंग आत्ता तुम्ही पाहताय, अर्थात राजकीय मंडळींच्या बद्दल टोपी घालणं वेगळं, पण आपल्या घरी जेव्हा असा कार्यक्रम होत असतो तेव्हाही आपण आपल्या डोक्यावरची टोपी किंवा दुसऱ्याच्या डोक्यावरची टोपी आपल्या डोक्यावर घालत असतो. आणि या सगळ्यामध्ये नातेवाईकांना भेटणं, हास्यविनोद, मोठेपण विसरणं आणि मनमुराद हसणं यासारखा आनंद नसतो. काही राजकीय नेत्यांमध्ये आपण वैमनस्य पाहतो, पण काही राजकीय नेत्यांमध्ये राजकारणापलीकडची मैत्री असते. सणांच्या वेळेला राजकीय नेते काही वेळेला कटुता विसरतात सुद्धा. खुल्या मनानं एकमेकांना शुभेच्छा देतात. पाहुयात किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांना कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या. राजकीय वर्तुळात भाऊबीजेच्या सणाचा जबरदस्त उत्साह आहे. चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना औक्षण केलं. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी वैर विसरून बहिणीला ओवाळणी घातली. भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा या भाऊबीजेच्या निमित्तानं वाढतो. भाऊबीजेच्या निमित्तानं आवर्जून भेटलेले भाऊ बहीण जसे आहेत, तसे भाऊबीजेला न गेलेले बहीण भाऊ सुद्धा आहेत. आम्ही बोलतोय किशोरी पेडणेकर आणि किरीट सोमय्या यांच्याबद्दल. गेल्या 1 वर्षांपासून किरीट सोमय्या आणि किशोरी पेडणेकर यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. किशोरीताई पेडणेकर 2012 मध्ये नगरसेविका झाल्या. 2013 मध्ये त्यांनी स्वतः आणि परिवाराने किड्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली, ज्याला महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. मी त्या कंपनीचा ऑफिसमध्ये वरळी येथील गोमाता जनता SRA मध्ये जाऊन आलो. SRAच्या बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर ऑफिस आणि त्याच पत्त्यावर 8 बोगस कंपन्या रजिस्टर्ड झालेल्या आहेत. त्याची चौकशी व्हायलाच हवी. आता मात्र भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या यांच्यात किशोरी पेडणेकर यांना भाऊ दिसू लागलाय. किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्यात. किरीट भाव आहे, आजही आहे
आणि त्यांचं काम ते त्यांच्या पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे चोख बजावतात. त्यामुळे त्यांचं ठीक आहे, तो भाव आहे. आणि हे बाकीचे जे पक्ष बंधू आपण म्हणतो ना, गुरुबंधू, मोह बोला भाऊ, तसे हे भाऊ आहेत. ठीक आहे, सगळ्यांना अभिष्ट चिंतन तर करतेच, पण त्याबरोबर मती जाग्यावर ठेवून काहीतरी मातीसाठी करा, खाऊ नका. किशोरी पेडणेकर किरीट सोमय्या यांना भाऊ म्हणाल्या असल्या तरी किरीट सोमय्या मात्र आपल्या बहिणीला आरोपांची ओवाळणी देतात का आरोपांची तलवार म्यान करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईतल्या दादरमधल्या स्वामीनारायण मंदिरात आज अन्नकूट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात भाविकांच्याकडून भगवंतासाठी प्रसाद खास करून तयार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. देवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या अन्नकूटात देवाला प्रसाद म्हणून ठेवण्यात आलेले सर्व अन्नपदार्थ नंतर गोरगरिबांना प्रसाद म्हणून वाटले जातात.